जसं की तुम्ही हा पॅटर्न जो आहे बघू शकता आणि क्लायंटने मला याचा फोटो दिला होता की अशा पद्धतीने त्यांना जो कॉलर आहे तर तो पाहिजे होता आणि या ब्लाऊजचं फिनिशिंग तुम्ही बघू शकता. कुठेही आपल्या शोल्डरमध्ये किंवा काखेमध्ये फुगा वगैरे नाही आहे. तर या ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग जे आहे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे. जर तुमच्याही अशा कॉटनमध्ये साड्या असतील आणि तुम्हाला जर युनिक दिसायचं असेल तर तुम्ही हा पॅटर्न जो आहे ब्लाऊजमध्ये नक्की ट्राय करू शकता. आता हा कॉटनच्या साडीवरचा पीस आहे आणि रनिंग पीस असल्यामुळे तो बघू शकता तुम्ही, तोच कलर आहे आपला. आणि काठ जे आहे त्याच्या दोन्ही साईडला काठ होते, म्हणजे पाठीकडच्या साईडला एक काठ होते छोटेसे आणि मोठे जे काठ होते तर ते स्लीव्जला होते. सो आपण लहान जे काठ आहे तर ते कॉलरला यूज केलेले आहेत. आता आपण याचं जे कटिंग आहे पहिल्यांदा बघणार आहोत पेपरवरती. 38 साईज आहे आणि 38 साईजच्या हिशोबाने पूर्ण मेजरमेंट जे आहे मी टाकलेलं आहे. जर तुम्हाला 38 साईजचा ब्लाऊज जर रेडी करायचा असेल तर सेम तुम्ही हेच मेजरमेंट ठेवून ब्लाऊज जो आहे तर तो कटिंग करू शकता किंवा याच मेथडनुसार तुम्ही तुमच्या कोणत्याही साईजचं जे ब्लाऊज आहे तर ते रेडी करू शकता. आता हा 38 साईज कॉलर पॅटर्न आपण हा बनवणार आहोत. आता सगळ्यात आधी आपल्याला 38 साईजसाठी पूर्ण उंची जी आहे तर ती 14 + 1 इंच 15 इंच घ्यायची आहे. जर तुमची हाईट थोडी जास्त असेल, एक्स्ट्रा असेल तर तुम्ही 14.5 किंवा 15 इंचसुद्धा घेऊ शकता. आता 14 + 1 इंच घेतलेली आहे. आता प्रॉपर जे शोल्डर आहे 38 साईजला बघा 8 इंच मी घेतलेलं आहे. 8 इंच 38 साईजला जे शोल्डर आहे अगदी परफेक्ट बसतं. आता हे 8 इंच शोल्डर मी घेतलेला आहे. त्यानंतर जो आपला मुंडा आहे तर तोही आपल्याला 8 इंचच घ्यायचा आहे. जितका आपण कॉलरला शोल्डर घेतो तितकंच आपला मुंडाही घ्यायचा आहे. जर तुम्ही लहान मापाला बनवत असाल आणि जर शोल्डर तुम्ही 7 साडेसात घेतला असेल तर मुंडाही आपल्याला तितकाच घ्यायचा आहे. आता इथं आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. तर 38चा चौथा भाग आपल्याला टाकायचा आहे 9.5 इंच. आता हा 9.5 इंच टाकलं. त्यानंतर 2 इंच एक्स्ट्रा परत मार्जिनसाठी आपण याच्यामध्ये वाढवणार आहोत. आता जी कमर आहे तर ती कमरसुद्धा 8.5 इंच आहे. तर 8.5 + 2 इंच आपण कमरेमध्ये सुद्धा वाढवून घ्यायचं आहे. आता छाती आणि कमर जे आहे आपल्याला दाखवल्याप्रमाणे जोडून घ्यायचे आहे. आता बघा नेहमी मुंड्यामध्ये काय होतं की कॉलरला कधी-कधी फुगा वगैरे येतो किंवा झोळ येतो. तर तसं होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे बघा, पाऊण इंच मुंडा जो आहे आतमध्ये घ्यायचा आहे. तर पाऊण इंच मी मुंडा आतमध्ये घेतला. आता जो आतमध्ये आपण मुंडा घेतला होता तिथून आपण फ्रंट मुंड्याचा शेप आपल्याला द्यायचा आहे 1 इंचावरती आणि बॅक मुंड्याचा शेप आपल्याला द्यायचा आहे 1.5 इंचावरती. आता हा शेप पण तुम्ही बघू शकता की आपल्याला कशा पद्धतीने तो द्यायचा आहे. आता जो आतून आपण मुंडा घेतला होता तिथून आपण फ्रंटचा शेप द्यायचा आहे. एकदम आतून आपल्याला जो शेप आहे तर तो मुंड्याचा काढायचा आहे आणि बॅक साईडच्या मुंड्याचा जो शेप आहे तर तो पहिल्यांदा आपण बाहेरून मार्किंग केलं होतं तिथून आपल्याला हा जो शेप आहे तर तो द्यायचा आहे आणि 2 इंच जे पुढं आपण मार्किंग केलेलं आहे तिथंपर्यंतच आपल्याला जो शेप आहे तर तो स्टॉप करायचा आहे. आता बघा गळारुंदी जी आहे मी 2.5 इंच घेणार आहे. आता तुम्ही जर 44 किंवा 46 जर मापाचं ब्लाऊज शिवत असाल अशामध्ये तर तुम्ही 2.25 किंवा 3 इंच गळारुंदी ठेवू शकता. पण हे जे आहे 38 माप आहे सो इथं 2.5 इंच मी गळारुंदी घेतलेली आहे. 38 साईजला 2.5 इंच गळारुंदी एकदम व्यवस्थित बसते. किंवा जर तुम्ही लहान माप शिवत असाल तर 2 इंच गळारुंदी घ्या. जर 34 किंवा 32 साईजचं ब्लाऊज शिवत असाल तर. आता 2.5 इंच मी गळारुंदी घेतली. त्यानंतर शोल्डर जे आहे आपल्याला पाऊण इंच डाऊन करायचं आहे इथं. तर कॉलरच्या प्रत्येक ब्लाऊजला आपल्याला शोल्डर डाऊन करावं लागतं, ज्यामुळे प्लेटा येत नाहीत, शोल्डरमध्ये व्यवस्थित बसतं. आता त्यानंतर आपला जो पुढचा गळा आहे तर तो पुढचा गळा आपल्याला घ्यायचा आहे 6 इंचावरती. जितकं तुम्ही डीप घालत असाल तितकं तुम्ही डीप जो आहे गळा घेऊ शकता पुढचा. आता मी पहिल्यांदा इथं 6 इंच जे आहे तर ते घेतलेलं आहे. तर त्यानंतर आपल्याला एक गोल राऊंडमध्ये जे आहे असं एक मार्किंग करून घ्यायचं आहे. थोडासा शेप जो आहे आपल्याला पहिल्यांदा इथं गोल राऊंडमध्ये द्यायचा आहे. आता हा जो शेप आहे तर तो व्यवस्थित येणं महत्त्वाचं आहे. आता पहिल्यांदा मी एक राऊंड शेप जो आहे तर तो घेतला आणि त्यानंतर व्ही नेकमध्ये हा जो शेप आहे तर तो दिला. आता हा जो आपला गोल शेप आहे त्यामध्ये आपला जो कॉलर आहे तर तो अटॅच होणार आहे. थोडासा शेप जो आहे मी बाहेरून घेत आहे जेणेकरून आपला जो कॉलर आहे तर तो उठून दिसेल किंवा जास्त एक्स्ट्रा जे कापड आहे आपलं कॉलरमध्ये दिसेल. आता थोडासा मी बाहेरून इथं शेप जो आहे घेतलेला आहे कॉलरला, बघू शकता तुम्ही. आणि नंतर आपण व्ही नेक जो आहे मार्किंग करून घेतला. तर व्ही नेक जो आहे थोडासा मला छोटा वाटत होता सो मी अजून थोडासा इथं खाली घेतलेला आहे. शेप जो आहे व्ही नेकचा थोडासा मी इथं खाली घेतलेला आहे, बघू शकता. आता हा झाला आपला कॉलर पॅटर्न जो आपण इथं मार्किंग करून घेतलेला आहे. 6.5 इंचावरती आपला नेक जो आहे तर तो कटिंग होईल.
आणि दाखवल्याप्रमाणे आपण गळ्याला जो आहे अशा पद्धतीने शेप द्यायचा आहे. एकदम सिंपल पद्धत आहे, कोणतंही आपल्याला मेजरमेंट वगैरे घ्यायची गरज नाही कॉलरमध्ये. आता बघा 4 इंच मी घेतलं प्रिन्सेस कट पॉईंटचं माप जे आहे 4 इंच घेतलं. वरून मी 10.5 इंचावरती माप घेतलं, म्हणजे बस्ट पॉईंटचं वरून 10.5 वरती माप घेतलं. त्यानंतर मुंड्याच्या खालून वरती जे आहे मी 2 इंचावरती माप घेतलं आणि सिंपल असा प्रिन्सेस कटचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे. तर हा शेप सिंपल असा आपण प्रिन्सेस कटला दिला. आता प्रिन्सेस कटच्या दोन्ही साईडला बघा आपल्याला काय करायचं आहे की 2-2 इंच वाढवायचं आहे. आपण काय करतो नेहमी प्रिन्सेस कट ब्लाऊजला 1.5 इंच वाढवतो, पण कॉलरच्या ब्लाऊजला काय होतं बॅक साईड पॅक असल्यामुळं फ्रंटला छातीचं जे पोर्शन आहे तर ते एकदम गच्च बसू शकतं. त्यामुळे आपल्याला इथं जे स्पेस आहे तर तो वाढवायचा आहे. म्हणजे प्रिन्सेस कटच्या दोन्ही साईडला मी 2-2 इंच वाढवून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपण हे कटिंग करून घ्यायचं आहे. तर फ्रंट आणि बॅक पार्ट आपल्याला एकदम हे जे शोल्डर आहे तर ते कट करून घ्यायचं आहे. आता खाली मी 2-2 इंच वाढवलेला आहे बघा. त्यामुळे काय होतं स्पेस आतमध्ये जास्त येतो आणि प्रिन्सेस कटचा जो छातीपाशी शेप आहे तर तो एकदम प्रॉपर आणि परफेक्ट दिसतो. आता फ्रंट आणि बॅकसुद्धा मी सेपरेट करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर दोन्ही साईडला आपल्याला इथं कट्स द्यायचे आहेत गळारुंदीच्या साईडला. आता हा आपला बॅक साईड आहे. जो 38 साईज मी तर मार्किंग जे आहे दिलेलं आहे. आता दाखवल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप आपल्याला फ्रंटचे पार्ट जे आहे तर ते कट करून घ्यायचे आहेत. आता पहिल्यांदा आपण व्ही शेप जो होता तर तो इथं कट करून घेतलेला आहे बघू शकता. त्यानंतर राऊंड शेप जो आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपला जो कॉलर आहे तर तो अटॅच होईल नंतर जे आपण काट यूज करणार आहोत त्या पार्टमध्ये. आता आपलं पेपरवरती जे कटिंग होतं ते पूर्ण आपलं कंप्लीट झालेलं आहे. आता आपल्याला अस्तरवरती जे कटिंग आहे तर ते करून घ्यायचं. तर बऱ्याच वेळेला बघा आहे तसा आपण हा जो पॅटर्न ठेवतो, पण तसं न करता का आपल्याला काय करायचं आहे बघा बॅक पार्ट जो आहे अर्धा इंच इकडे लूज सोडायचा आहे पॅक बाजूला आणि त्यानंतर हा पॅटर्न जो आहे तसा आपण हा मार्किंग करून मग कट करून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं की बॅक पार्टला काय होतं खेचल्यासारखं कापड जे आहे आपल्याला वाटत नाही किंवा हात वर खाली किंवा पुढे मागे करायला आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही. यासाठी सेंटरला आपल्याला काय करायचं आहे कॉलरच्या ब्लाऊजला अर्धा इंच एक्स्ट्रा इथं लूज सोडून मग बाकीचं व्यवस्थित मार्किंग करून करून घ्यायचं आहे. आता इथं बॅक पार्ट जो आहे मी कट केलेला आहे तसाच आपल्याला फ्रंट पार्ट जो आहे तर तोही इथं कट करून घ्यायचा आहे. आणि फ्रंट पार्टमध्ये इथं बघू शकता आपल्याला 2 इंच परत एक्स्ट्रा इथं वाढवून घ्यायचं आहे फ्रंट पार्टमध्ये. जसा की आपण प्रिन्सेस कटमध्ये वाढवतो तसेच आपण या पार्टमध्ये 2 इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे. तर हे बघा असं क्रॉसमध्ये आपल्याला ठेवून घ्यायचं आहे हा पॅटर्न आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा वाढवायचा आहे. कारण 2 इंचचा स्पेस जो आहे आपण मधला कट केला होता सो या साईडला आपल्याला ते 2 इंच वाढवून घ्यायचं आहे. परत शेप जो आहे आपल्याला नेकचा आहे तसा इथं द्यायचा आहे. आणि जी बाजू आपली जॉईंट येणार आहे दुसऱ्या बाजूला तिथं आपण अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन जे आहे तर ते घ्यायचं आहे. आता प्रिन्सेस कटचा आपला पहिला जो पार्ट आहे तर तो कट करून झालेला आहे. आता प्रिन्सेस कटचा आपला जो दुसरा पार्ट आहे तर तोही आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे. आता जी आपली फिटिंगची बाजू आहे कमरेकडची तर त्या साईडला आपण 2 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि परत शिलाई मार्जिन आपल्याला साईडला एक्स्ट्रा अर्धा इंच घ्यायचे आहे. तर प्रिन्सेस कटच्या दोन्ही पार्टमध्ये आपल्याला वाढवून घ्यायचं आहे मार्जिन. जर तुम्ही मार्जिन वाढवलं नाही तर ब्लाऊज चुकू शकतो. तर हे व्यवस्थित तुम्ही बघा की कशामध्ये किती आपल्याला मार्जिन जे आहे तर ते वाढवून घ्यायचं आहे.
आता राहिलेल्या पार्टमध्ये आपण स्लीव्ज कटिंग करणार आहोत. आता स्लीव्ज जे आहे एकदम सिंपल असे आपण कट करणार आहोत. 3/4 स्लीव्ज आपण कट केलेले आहे यामध्ये. आता आपलं जे अस्तरवरचं कटिंग होतं तर ते पूर्ण आपण कंप्लीट घेतलेलं आहे, म्हणजे मार्जिन जे वाढवून जे आहे तर ते आपण कट केलेलं आहे. आता मेन पिसावरती आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. आता सगळ्यात आधी ही जी पट्टी होती आपली तर ती वापरणार आहोत आपण कॉलरला, त्यामुळे ती आपण कट करून घेतली. बाकीचे पार्ट जे आहेत तसे आपण पहिल्यांदा हे ठेवून घ्यायचे आहे त्याच्यावरती. आता आपला जो पहिल्यांदा बॅक पार्ट आहे तर तो इथं ठेवून घ्यायचा आहे आणि तो आपण कट करून घ्यायचा आहे. आता सगळ्यात आधी आपण बॅक पार्ट जो आहे तर तो कट करून घेतला. त्याच्यानंतर फ्रंटचे दोन्ही पार्ट जे आहेत आपण दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचे आहेत. मेन कपड्यावरती आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा जे मार्जिन आहे तर ते घ्यायचं नाही. तर प्रिन्सेस कटची जी गळ्याची साईड होती तर तीही आपण कट करून घेतलेली आहे. त्यानंतर फिटिंगची जी साईड आहे प्रिन्सेस कटची तर तीही आपण त्याच्यावरती ठेवून कट करणार आहोत. आता राहिलेल्या कपड्यामध्ये आपण 3/4 स्लीव्ज जे आहेत तर त्या कट करून घेणार आहोत. आता हे सगळे पार्ट जे आहेत बघा हे आहे तसे आपल्याला इथं स्टिच करून घ्यायचं आहे. फक्त गळ्याची जी साईड आहे तर ती आपल्याला काय करायचं आहे की अस्तर पलटी करून आतमध्ये घ्यायचं आहे फक्त गळ्याला, आणि जे बाकीचे पार्ट आहेत तर ते आहे तसे आपण स्टिच करून घ्यायचे आहेत. जर बॅकला तुम्हाला गळा वगैरे काढायचा असेल, ड्रॉप नेक वगैरे काढायचं असेल तर तो गळा तुम्ही पहिल्यांदा रेडी करून घेऊ शकता. बाकी सगळे जे पार्ट आहे तसे आपण स्टिच करून घेणार आहोत. आता हा बॅक पार्ट आहे, इथे सुद्धा मी जो गळा आहे तर तो छोटासा गळा काढला होता. सो इथं आपण नंतर हे कटिंग करून स्टिच करणार आहोत आपला जो नेक आहे तो. आता हा ब्लाऊज बघा मी पूर्ण रेडी केलेला आहे. पूर्ण रेडी केलेला आहे म्हणजे फ्रंट आणि बॅक जो आहे जोडून मी घेतलेला आहे. आता आपण याला फक्त लावून घेणार आहोत कॉलर. आता कॉलर लावायच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, जी पट्टी आपण कट केली होती मगाशी कॉलरला तर ती पट्टी आपण काय करायची तर जॉईंट करून घ्यायची आहे मधून. आणि पट्टी आपली असायला हवे 3.5-3 इंचाची, तर पट्टी आपल्याला ती ब्रॉडनेस जी आहे पट्टीची तर ती असायला हवी, तर व्यवस्थित कॉलर बसेल. जर तुमची पट्टी एकदम लहान असेल तर तो कॉलर जो आहे व्यवस्थित दिसणार नाही. सो 3.5, 4 किंवा 3 इंचाची जरी असेल तरीही चालेल. आता हा ब्लाऊज तुम्ही बघू शकता फ्रंट बॅक मी जोडून घेतलेला आहे. नेकसुद्धा आहे तसा रेडी करून घेतलेला आहे. आणि मेन पार्ट काय आहे की याचा जे मुंडे आहेत दोन्ही तर ते मुंडे वर खाली होतात तर ते व्यवस्थित आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे, म्हणजे कटिंग करून घ्यायचं आहे. तर बॅक साईडचा माझा जो मुंडा होता तर तो मोठा झाला होता, सो मी व्यवस्थित तिथं कट करून घेतलेला आहे ब्लाऊज आणि हा व्यवस्थित असा स्टिच करून घेतलेला आहे. आता आपल्याला लागणार आहे कॅनव्हास. तर कॅनव्हासची जी पट्टी आहे तर ते आपल्याला काढून घ्यायची आहे. तर हा जो प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तो शिवायला एकदम सिंपल आहे. सो याचं मी स्टिचिंग जे आहे तुम्हाला दाखवलेलं नाही, कारण जसं आपण नॉर्मली प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवतो तशा पद्धतीनेच आपल्याला हा स्टिच करायचा आहे. फक्त कॉलर जे आहे आपल्याला कसं याला एकदम सिंपल पद्धतीने जोडायचं ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आता हा मधून बघू शकता तुम्ही पट्टी जी आहे आपण जॉईंट केली होती. आता सगळ्यात आधी आपल्याला इथं काय करायचं आहे बघा, अस्तर घ्यायचं आहे आणि अस्तरवरती आपली जी पट्टी आहे तर ती पट्टीची उलटी बाजू आपल्याला ठेवायची आहे. तर उलटी बाजू आपल्याकडे ठेवायची आहे, सरळ बाजू अस्तरच्या खाली आपल्याला ठेवायची आहे, अस्तरच्या वर ठेवायची आहे. आणि हे जे कॅनव्हास आहे तर ते कॅनव्हास आपण सगळ्यात वरती ठेवायचे आहे, जेणेकरून स्टिच केल्यानंतर कॅनव्हास जे आहे आपलं एकदम सेंटरला जाईल ते. आता अर्धा इंचावरती आपल्याला ही जी पूर्ण टीप आहे तर ती मारून घ्यायची आहे. आता पट्टीची जी लेंथ आहे तर तुम्ही किती घेता वगैरे मी मेजरमेंट घेतलं नव्हतं. पूर्ण जेवढी लॉंग पट्टी निघते पिसामधली तेवढी पूर्ण आपल्याला ती पट्टी जी आहे तर ती घ्यायची आहे. जर तुम्ही पट्टी कमी घेतलात तर कॉलर जर अर्धवटच जर राहिला तर ते व्यवस्थित दिसणार नाही. सो जितकी पण तुमची पिसाची पट्टी आहे पूर्ण तर त्या दोन्ही पट्टी एकदम जॉईंट करून घ्या. जर एक्स्ट्रा राहिलं तर तो कट करता येतो, बट कमी झालं तर आपल्याला एक्स्ट्रा परत जॉईंट लावावं लागणार नाही. या हिशोबाने तुम्ही पट्टी जी आहे तर ती पूर्ण घ्या.
आता हे जी पट्टी आहे तर ते आपण अशी सरळ करून घ्यायची आहे, म्हणजे कॅनव्हास जे आहे आपलं आतल्या साईडला पूर्ण जातं. आता याच्यावरती आपल्याला एक दाबटीप मारून घ्यायची आहे. तर पट्टीच्या दुसऱ्या साईडला सुद्धा आपण ही टीप जी आहे मारून घ्यायची आहे. आता एक्स्ट्रा पट्टीचं जे एक्स्ट्रा कापड होतं किंवा आपलं जे कॅनव्हास होतं तर ते पूर्ण आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. पट्टीच्या हिशोबाने आपल्याला जे कॅनव्हास आणि अस्तर जे आहे तर ते करून घ्यायचं आहे. तर बघा ही पट्टी मी अशी व्यवस्थित अशी स्टिच करून घेतलेली आहे. आता बघा हे जोडायचं कसं बघा. पहिल्यांदा आपला हा ब्लाऊज जो आहे पूर्ण आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. स्लीव्ज मी कॉलर लावल्यानंतर मग लावून घेणार आहे. आता ही जी पट्टी आहे तर ती आपण अशा पद्धतीने कॉलरच्या नेकच्या आतमध्ये आपल्याला ही जी पट्टी आहे तर ती घ्यायची आहे. पट्टीचं पहिलं जे टोक आहे तर तिथं आपण हुकाची आपली जी साईड आहे तर ती घेणार आहोत. कारण लावताना खूप कन्फ्युजन होतं, सो इथं मी एकदम व्यवस्थित आणि सिंपल पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जसा शेप आहे त्या शेपनुसार आपल्याला ही जी पट्टी आहे तर ती वळवून घ्यायची आहे, बघू शकता तुम्ही. आणि एकदम इझिली हा जो कॉलर आहे तर तो बसतो. आता जी बॅक साईड आपली होती तर तिथे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे बघा, अर्धा इंच कापड जे आहे आतमध्ये फोल्ड करायचं आणि त्याच्यावरती आपण ही जी टीप आहे तर ती घ्यायची आहे. कापड आपल्याला बॅक साईडचं फोल्ड केलं अर्धा इंच आणि मग त्याच्यावरती आपण ती टीप घेत आहोत. तर हे बघा व्यवस्थित आपण जो कॉलर आहे तर तो अटॅच करून घेतलेला आहे. आणि जे एक्स्ट्राचे जे कॉलर आपले शिल्लक राहिलेला आहे तर ते पूर्ण आपण कटिंग करून घ्यायचं आहे नंतर. तर आणखीन एक आपण याच्यावरती एक टीप मारून घेणार आहोत. आणि बघू शकता कॉलरचं जे फिनिशिंग आहे एकदम आपलं मस्त झालेलं आहे आणि कॉलर एकदम परफेक्ट असा बसलेला आहे. नेक जो आहे एकदम प्रॉपर आपला बसलेला आहे. सो आता आपण याला स्लीव्ज लावून मग फिटिंग करून घेणार आहोत आणि आपला रेडी आहे एकदम डिझायनर कॉलरवाला ब्लाऊज. सो आजचा व्हिडिओ फ्रेंड्स तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काही डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात येते तुमच्याकडे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.